हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। मागच्या 4 लेक्चर मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनचं बेसिक, त्याच्यासोबत सर्व कन्सेप्ट, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शनच्या प्रॉपर्टीज आणि त्यासोबत आपण शॉर्टकट सर्व पाहिले। आजच्या लेक्चर मध्ये आपण ऍक्च्युअल क्वेश्चन मध्ये जाणार आहोत। आपण आजपासून ऍक्च्युअल क्वेश्चन आपण चालू करणार आहोत। तर आपलं लेक्चर नंबर 5 आहे। तर वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आपल्याकडे की इंतजार उसी का करना जिसे तुम्हारे हर लम्हे की किंमत पता हो। बरोबर आहे। त्याच माणसाची किंमत करायची ज्याला आपली किंमत आहे, त्या माणसाची किंमत बिलकुल नाही करायची ज्याला आपली किंमत नाही आहे। जशाशी तसं वागायचं। आपण राम राज्यात नाही, आपण कलियुगात जगून राहिलो आणि कलियुगात काय जशाशी तसं, इथचा हिशोब इथंच करायचा, वरती जाऊन काही आपला हिशोब होणार नाहीये। म्हणून पुन्हा एक मतलब आपण 2 महिन्याचं, चांगल्याशी चांगलं आणि वांगल्याशी वांगलं वागायचं, जास्त लोड घ्यायचा नाही, सिंपल रूल ठेवायचा, जो आपल्याशी चांगला वागला आपण त्याच्याशी चांगलं वागायचं। ठीक आहे, चला पुढे काय आपल्याकडे क्वेश्चन आहे आपल्याकडे। चला बढिया, एकदम प्रिन्सिपल सोल्युशनचा क्वेश्चन आहे, एकदम सोपी। पहा, प्रिन्सिपल सोल्युशन तुम्ही भरपूर मोठं सॉल्व्ह करत होते, एकदम सोपी सांगतो। पहा, प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये, जनरल सोल्युशन मध्ये तुम्हाला काय लागतात तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री टेबल लागते। मग सर ट्रिग्नोमेट्री टेबलच्या व्हॅल्यूज लागतात, मग पाठ करायचा काय? बिलकुल पाठ नाही करायचा, बिलकुल भी पाठ करायचा नाही। काय करायचं, पेपरला गेले तुम्ही, तुमचा क्वेश्चन तुमचं समजा समोर तुम्ही मॉनिटरवरती बसल्या, तुम्हाला हे भेटला, रफ शीट भेटला की पटकन काय करायचं, साइनच्या कॉसच्या व्हॅल्यू लिहून टाकायच्या। मग आपल्याकडे व्हॅल्यूज कुठल्या असतात, किती व्हॅल्यू लिहायच्या सर? साइनच्या आणि कॉसच्या लिहायच्या। साइनच्या कॉसच्या आल्या की टॅनची येते, टॅनची आले की कॉटची येते। ते सर्व पूर्णचा पूर्ण ट्रिग्नोमेट्री टेबल कधीच लिहायचं नाही, फक्त साइनच्या आणि कॉसच्या। पहा व्हॅल्यू कुठल्या कुठल्या असतात आपल्याकडे, 0 असते, अरे हा पहा 0 असते, त्यानंतर 30 म्हणजे π/6, त्यानंतर π/4, त्यानंतर π/3, त्यानंतर काय असते π/2, एवढ्या व्हॅल्यू असतात आपल्याकडे। आपण जर इथं साइन पकडला, हा साइन आणि फक्त कॉस 2 लिहून घ्यायच्या। हा ते 0, हा असते 1/2, हा असते 1/√2, √3/2, त्यानंतर 1, त्यानंतर इथे येणार 1, इथं √3/2, त्यानंतर 1/√2, जसाचा तसा 1/2 आणि 0, बस। फक्त साइनची व्हॅल्यू जर माहित असल्या सर्व साइनच्या व्हॅल्यू लक्षातच ठेवायच्या, काय 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1। साइनच्या लिहिल्या, कॉसच्या उलट्या करून टाकायच्या। पहा हा 1 इकडे आला, हा √3/2 इकडे आला, हा 1/2, हा 1/√2, हा 1/2 आणि हा 0। हे व्हॅल्यू गेल्या लिहून टाकायच्या, टेन्शनचं काम नाही बिलकुल। पहा हे व्हॅल्यू पाठ नाही करायच्या, गेल्या लिहून टाकायच्या। लिहून टाकल्या आपण, लिहिल्यानंतर मग आता काय म्हणते आपल्याकडे क्वेश्चन, आपण क्वेश्चन वरती येऊ। थांबा 1 मिनिट। ओके चलो बढ़िया। पहा क्वेश्चन काय म्हणते, फाइंड द सोल्युशन, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द इक्वेशन। प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे आपल्याकडे। कोसेक x = 2 आहे, तो सहसा साइन आणि कॉस मध्ये घ्यायचा। रेसिप्रोकलच्या पेअर तुम्हाला माहित आहेत, मी एकदम जबरदस्त शिकवल्या होत्या। तर कोसेकचा रेसिप्रोकल होते साइन, म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण, sin x = 1/2। ओके, sin x = 1/2। आता हा sin x साइनचा कुठला अँगल 1/2 असते तर π/6, म्हणजे इथं आला sin π/6, इथं काय आला आपल्याकडे sin π/6। म्हणजे एक लक्ष ठेवा, कधीही प्रिन्सिपल सोल्युशनच्या 2 व्हॅल्यूज निघतील। आपण जर कार्टेशियन सिस्टीम घेतली तर ASTC आली, ST कुठून आपण पाहिलं होतं ना, याच्यामध्ये ऑल ट्रिग्नोमेट्री फंक्शन, याच्यामध्ये साइनचा रेसिप्रोकल कोसेक, याच्यामध्ये टॅनचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह, याच्यामध्ये कॉस आणि कॉसचा रेसिप्रोकल सेक पॉझिटिव्ह असं असते। तर मग कधीही प्रिन्सिपल सोल्युशनच्या 2 व्हॅल्यू निघतील, है ना, ते 0 to 2π च्या मधात लाय करतात, तो पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, 2 प्रिन्सिपल सोल्युशनच्या 2 व्हॅल्यू निघतील। मग इथं आपल्याकडे प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये sin x = 1/2 पॉझिटिव्ह आहे, 2 व्हॅल्यू निघतील। एक पहा, x = निघाला π/6, एक निघाला π/6। मग π/6 वाले किती ऑप्शन आहेत ते पाहायचं। पहा इथं π/6 आहे, नाही कटला, इथं π/6 आहे, इथं पा/6 नाही आहे, हा कटला। पहा 2 ऑप्शन कटले, आपला सक्सेस रेट आहे 50%। आता 2 पैकी आता सगळ्यात पहिले तर यामध्ये होता साइन पॉझिटिव्ह, आणखीन चेक करायचा साइन कुठे पॉझिटिव्ह आहे, तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये। आणि सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये फॉर्म्युला असते π - θ, म्हणजे π - θ हा फॉर्म्युला असते। मग हा आपल्याकडे θ म्हणजे हा x आहे, म्हणजे देअरफॉर आपल्याला दुसरं जर सोल्युशन काढायचं असेल तर x = π - π/6 हा घेऊन घ्यायचा। देअरफॉर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर येते 5π/6, क्रॉस मल्टिप्लिकेशन
तुम्हाला येते, मी कन्सिडरेशन मध्ये घेतो तरी एक वेळेस सांगून देतो. पहा, हा पाय मायनस पाय बाय 6 आहे, याच्या खाली काही नाही म्हणजे 1. 6 मल्टिप्लाइड बाय पाय 6 पाय मायनस 1 मल्टिप्लाइड बाय पाय पाय अपॉन 6 मल्टिप्लाइड बाय 1 6. 6 याच्या जवळ काही नाही म्हणजे 1 आहे. 6 मायनस 1 इज इक्वल टू 5. पाय जसाचा तसा 6 जसाचा तसा. 5 पाय बाय 6. पॉवर ऑप्शन नंबर बी, पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6. आता हे प्रिन्सिपल सोल्युशन तुमचं जेवढं फास्ट होत असेल तेवढं फास्ट करायचं. पहा काय सांगतो तुम्हाला, पॉझिटिव्ह आहे, डायरेक्ट तुमची स्टेप ही असली पाहिजे. सर एक आलं आपल्याकडे पाय बाय 6, हे आलं डायरेक्ट दुसरी स्टेप सर 5 पाय बाय 6 निपटलं. जेवढं फास्ट होईल. आता फास्ट कधी होणार, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेव्हा. काय तर प्रॅक्टिस करत राहा, होते. हे झालं पहिलं. त्यानंतर काय म्हणते, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द इक्वेशन. आता आपल्याकडे एक इक्वेशन आहे, त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. बिलकुल टेन्शन नाही याचं, डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. पहा लक्ष द्या, आपल्याकडे √3. आता मी हे लिहून राहिलो, तुम्हाला मॉनिटरवर दिसलं √3 sec x + 2 इज इक्वल टू 0. तुमची स्टेप काय असेल मी सांगतो. पहा, तुमची स्टेप असायला पाहिजे डायरेक्ट सर sec x = -2 अपॉन √3 हे असायला पाहिजे. आता हे कसं आलं मी एक वेळेस सांगतो, कारण की मी मास्तर आहो तुमचा, तर मला शिकवणं काम आहे भाऊ, सगळ्याला शिकवा लागेल कसं आलं कसं नाही. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आहे ना, तर प्रॅक्टिसनुसार सगळ्या गोष्टी होतातच. मग इथं काय आपल्याकडे √3 sec x + 2 इज इक्वल टू 0. हा 2 इकडे पॉझिटिव्ह म्हणजे ऍडिशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह म्हणजे √3 sec x इज इक्वल टू आला -2. हा 3 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर √3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये. therefore sec x = -2 अपॉन √3. sec x = -2 अपॉन √3. आता सेकचं कशाला घेता, मी म्हणतो हमेशा काय करायचं, साइन मध्ये आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. मग सेक कशाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा. मग याचा जर कॉस केला तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर. therefore cos x इज इक्वल टू -√3 अपॉन 2. आता मी एवढा स्टेप केला, तुम्ही एवढा स्टेप करायलाच नाही पाहिजे. तुम्ही काय आता प्रॅक्टिस जशी करसाल डायरेक्ट हे दिसलं ना, डायरेक्ट हे स्टेप है ना. आता cos x इक्वल टू मायनस आला, निगेटिव्ह आला, तर कार्टेशियन सिस्टीम मध्ये आपल्याकडे प्रिन्सिपल सोल्युशनच्या 2 व्हॅल्यू निघतात, पॉझिटिव्ह असो इव्हन निगेटिव्ह असो. मग cos x इथं cos आहे, ट्रिग्नोमेट्री फंक्शन cos आहे, याच्यामध्ये चेक करायचं cos कुठे कुठे निगेटिव्ह असते. तर याच्यामध्ये तर पॉझिटिव्ह असते, इथं cos निगेटिव्ह असते, इथं cos निगेटिव्ह असते. याच्यामध्ये पॉझिटिव्ह असते cos. मग याच्यामधला फॉर्म्युला घेऊन घ्यायचा. पहा सगळ्यात पहिले तर cos x इज इक्वल टू -cos. आता cosची कुठला अँगल √3/2 राहते, तर सध्याच तुम्हाला दाखवलं होतं की बुवा cosचा π/6 जो अँगल आहे तो √3/2 राहते. मग इथे घेसान cos π/6 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याकडे π/6 आली. काय आली, π/6. x ची व्हॅल्यू आली π/6. 2 फॉर्म्युले इथं. therefore पहिला फॉर्म्युला राहते कुठला, π - θ म्हणजे π - θ, π - θच्या ठिकाणी π - x घ्या तुम्ही, π - x. दुसरा राहते π + x. याच्यामध्ये काय राहते तर π - θ आणि याच्यामध्ये राहते π + θ. बाकीचं भारोड लिहू नका, काही गरज नाही आहे, आपल्याला अँसरशी मतलब आहे. π - x ची व्हॅल्यू π/6. therefore π - π/6 आन्सर येणार 5 π/6. आता 5 π/6 वाले ऑप्शन किती आहेत सर, 5 π/6 वाले एकच ऑप्शन आहे, एकच आहे. पहा हे एकच आहे, तेच मारा आणि समोर चला, काही जास्त लोड घ्यायचं नाही, दुसरं काढू बी नका, रिकामचोट कामं करू नका, पगारापुरतं काम करायचं आहे ना, रिकामे कुटाने करायचे नाहीत. आपल्याकडे एक ऑप्शन आहे ना, ते ऑप्शन पकडा, समोर चला. तरीही तुमच्या शांतीसाठी मी दुसरं आणून दाखवतो. पहा पाय प्लस x म्हणजे आपल्याकडे π/6 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, याच्या खाली 1, मग इथे येणार 6 पाय प्लस पाय अपॉन 1 इज इक्वल टू 7 π/6. हे आलं आपलं आन्सर. पहा 5 π/6 आणि 7 π/6. आपला रिॲक्शन टाइम कमी असला पाहिजे कशामध्ये, तर सीईटी साठी सॉल्व्ह करून राहिलो तर. आणि दुसरी आणखीन एक एकदम कळवळीची, एकदम मनापासून, एकदम दिल से रिक्वेस्ट आहे, आपण जे घेऊन राहिलो प्रत्येक दिवशी थोडं थोडं घेऊन राहिलो, आपण कन्सिस्टन्सीने हे जो सिरीज आहे ते घेऊन राहिलो, तर तुम्ही हे व्यवस्थित करा. तुम्ही याच्या मागे लागू नका की बुवा सर तुम्ही 2 घंटे घ्या, आपण एका दिवशी पूर्ण खाऊन टाकू, तसं करू नका. आपण दररोज जिमले गेलं तर एका वर्षानंतर आपली बॉडी बनते, तसंच आपण जरा प्रत्येक दिवशी करत राहिलो. याचे कन्सेप्ट समजून घ्यायचे, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. कुठे अडचण आली तर नंदू सर बसेल आहेत, 8600 45 33 16. बिलकुल कॉल करा कधीही, काहीच लोड घ्यायचा नाही. चला 3 नंबरचा क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ द थिटा सॅटिस्फाईंग द काहीतरी आहे आपल्याकडे. पहा क्वेश्चन समजून घ्यायचा. महत्वाची गोष्ट म्हणजे मी इथं कशाला बसलेलो आहो, माझ्यापेक्षा बी हुशार लेकर आहेत, आय डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन. पण मी कशाला बसलो होतो मला, तर
समजून सांगायसाठी, क्वेश्चन समजून सांगायसाठी, क्वेश्चन समजला पाहिजे. काय म्हणते, द व्हॅल्यू ऑफ थिटा सॅटिस्फाईंग √3 tan θ + 1 इज इक्वल टू 0 इन काय म्हणते रेंज दिली आहे 0 to 2π. 0 to 2π मध्ये काय असते तर प्रिन्सिपल सोल्युशन असते सर. प्रिन्सिपल सोल्युशन याचं काढायचं आहे आपल्याला. प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे, पण तर इथं कशात आहे, डिग्री मध्ये आहे ना, राडियन मध्ये आणि डिग्री मध्ये, दोन मध्ये असते, इथं डिग्री मध्ये आहे. कसं करसान, टेन्शन नाही घ्यायचं. पहा सगळ्यात पहिले तर आपण मागचं इक्वेशन जसं सॉल्व्ह केलं तर तसं करू. सरळ सरळ हा ऍडिशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर सबस्ट्रॅक्शन, हा पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, म्हणजे इथं लिहिता येते √3 tan θ इज इक्वल टू -1. हा √3 तिकडे गेला, देअरफॉर tan θ इज इक्वल टू -1 अपॉन √3. तुमच्याकडे जो ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे तो लिहिलेलाच असला पाहिजे, समोर असलाच पाहिजे. तर मग टॅनचा कुठला अँगल 1/3 राहते तर सर हे पहा इथं दाखवतो साइन अपॉन कॉस होत असते टॅन. साइन अपॉन कॉस काय होते तर टॅन होते. मग पहा इथं हा 2 कॅन्सल, π/6 राहते 1/√3. तुमच्याकडे ट्रिग्नोमेट्री टेबल असलाच पाहिजे. तर 1 π/6 व्हॅल्यू राहते. टॅनची कुठली व्हॅल्यू तर π/6, म्हणजे tan θ इज इक्वल टू -tan π/6. हा θ जर कॅन्सल केला तर सॉरी tan कॅन्सल केला तर टॅनची व्हॅल्यू आपल्याकडे π/6 आहे. तर tan θची व्हॅल्यू आपल्याकडे π/6 आहे. तर आपल्याकडे टॅन कुठल्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह राहते ते आपल्याला पाहायचं आहे. पहा याच्यामध्ये पॉझिटिव्ह असते, याच्यामध्ये पॉझिटिव्ह असते, याच्यामध्ये निगेटिव्ह असते, याच्यामध्ये निगेटिव्ह असते. याच्यामध्ये फॉर्म्युला असते π - θ, याच्यामध्ये फॉर्म्युला असते 2π - θ है ना. आता देअरफॉर एक फॉर्म्युला आपल्याकडे π - θ आणि दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे 2π - θ. आपल्याकडे काय इथं आपण टॅन लिहित होतो प्रिन्सिपल सोल्युशन सॉल्व्ह करताना, कशाला लिहिता मर्याले, राहू द्या ना, काही गरज नाही ना. आपल्याला कमीत कमी वेळात सॉल्व्ह करायचा म्हणजे कमीत कमी आपल्याकडे मटेरियल असलं पाहिजे है ना. तर π - θ, π - θची व्हॅल्यू आपल्याकडे π/6, इथं 2π - θची व्हॅल्यू आपल्याकडे π/6. मग आता सर काय करसान, सर क्रॉस मल्टिप्लिकेशन करसान, मग नंतर काहीतरी येईन, मग नंतर आल्यानंतर ते सॉल्व्ह करसान. ते पाप करायचं नाही, कॉमन सेन्स वापरायचा. पाय म्हणजे असते 180, पाय म्हणजे असते 180 आणि π/6 म्हणजे असते 30. 180 मधून 30 राहिले, 30 गेले, किती राहिले 150 डिग्री. 150 वाले ऑप्शन किती आहेत, 150 वाला सर एकच ऑप्शन आहे. मग कशाला मर्यादा दुसरं करता, काही गरज नाही ना. 150 वाला एकच ऑप्शन आहे की नाही, पटकन मारून द्या आणि सटकन घरी जा. तरी इकडे सॉल्व्ह करून दाखवतो. 2π म्हणजे असते 360, किती असते 360 मायनस π/6 म्हणजे असते 30. 360 मधून 30 गेले 330. हे आपल्याकडे ऑप्शन आहे. पटकन ऑप्शन मारा, समोर चाला. ओके चलो. तर 4 नंबरचा क्वेश्चन आहे, द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द थिटा सॅटिस्फाईंग द इक्वेशन. सर्वात लहान व्हॅल्यू, स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द थिटा सॅटिस्फाईंग द इक्वेशन आपण काढू. काहीच लोड नाही, काहीच भारी नाही. हा क्वेश्चन एकदम सोपी आहे. पहा कसं येणार. तर कधी असा क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या वेळेस काय करतात, हा इकडे कॉस स्क्वेअर आहे, इकडे साइन आहे, एकतर दोन्ही साइन पाहिजेत, एकतर दोन्ही कॉस पाहिजेत. तर याच्यामध्ये रिप्लेस कशाला करायचं सर, रिप्लेस या साइनले करू शकतो काय, बिलकुल करू शकतो साइनले रिप्लेस. तर कसं करायचं सर, साइनचा आपण रेसिप्रोकल कोसेक घेऊ शकतो. मग रेसिप्रोकल कोसेक आणि या कॉसचा काहीच मेळ बसत नाही सर, मग या कॉस स्क्वेअरला रिप्लेस करू शकतो काय. हो सर, कसं करू शकतो, तर आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे. कुठली तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपल्याकडे काय तर 1. हा कॉस स्क्वेअर आहे, म्हणजे हा साइन तिकडे ट्रान्सफर करा, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर पहा इथं आपण कशाला रिप्लेस करू शकतो, तर कॉस स्क्वेअरले 1 मायनस साइन स्क्वेअरनं रिप्लेस करू शकतो. करून टाका. 2 इन ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा इज इक्वल टू 0. 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा इज इक्वल टू 0. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना. फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये स्क्वेअर वाली टर्म समोर असते. स्क्वेअर वाली टर्म समोर घेतली, -2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0. आणि स्क्वेअर वाली टर्म कधीच निगेटिव्ह नसते. मग काय करसान, निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं तर निगेटिव्हचे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, म्हणजे इथे येणार 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 3 साइन थिटा -2 इज इक्वल टू 0. आता याचे फॅक्टर पहा. पहा इथं 2 आहे, इथं -2 आहे, इथं पाहतो. पहा 2 मल्टिप्लाइड बाय -2 इज इक्वल टू -4. आता -4 चे असे फॅक्टर पाडायचे की ज्याचं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन -3 आलं पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -4 आलं पाहिजे. तर -4 मल्टिप्लाइड बाय 1 -4, -4 प्लस 1 इज इक्वल टू -3. म्हणजे -4 आणि 1 आपले फॅक्टर पडले. इथं 2 साइन स्क्वेअर थिटा -4 साइन थिटा प्लस साइन थिटा आणि -2 इज इक्वल टू 0. हे झाली आपली एक पेअर.
आणि ही झाली आपली दुसरी पेअर. याच्यामधून 2 2च्या पाड्यात 4 येते म्हणून 2 बाहेर काढला, साइन स्क्वेअर साइन आहे तर इथून साइन थिटा काढला बाहेर, तर आतमध्ये राहिलं काय तर साइन थिटा -2 राहिला आतमध्ये. ओके, त्यानंतर +1 जर बाहेर काढला तर इथं साइन थिटा -2 राहिला आतमध्ये. मग आता पहा, एक हा ब्रॅकेट 2 वेळेस आहे तर एकच वेळेस घ्यायचा, म्हणजे इथं साइन थिटा -2 इज इक्वल टू 0 और साइन थिटा 2 साइन थिटा +1 इज इक्वल टू 0. आता हा जर 2 तिकडे ट्रान्सफर केला तर साइन थिटा इज इक्वल टू आला आपल्याकडे 2 आणि इकडे पाहिलं तर हा 1 तिकडे निगेटिव्ह, म्हणजे 2 साइन थिटा इज इक्वल टू -1 आणि साइन थिटा इज इक्वल टू -1/2. तुम्ही जर ट्रिग्नोमेट्री टेबल घेतला, ट्रिग्नोमेट्री टेबल जर घेतला तुम्ही, तर ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये तुम्हाला साइनची व्हॅल्यू 1/2 तर भेटते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंतरचा विषय आहे. साइनची व्हॅल्यू 1/2 तर भेटते, पण साइनची व्हॅल्यू 2 भेटत नाही, म्हणून हे परमिसिबल व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे. हे परमिसिबल व्हॅल्यू नाही आहे म्हणून हे राहू द्या. आता काय तर हा साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आहे आपल्याकडे. साइन थिटा इज इक्वल टू 1/2. मग साइनचा कुठला अँगल 1/2 असते तर π/6, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू -sin π/6. थिटाची व्हॅल्यू π/6 घेऊ शकतो. साइन कुठे निगेटिव्ह आहे ते चेक करायचं. पहा, इथं पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह. इथं फॉर्म्युला असते π+θ, इथं फॉर्म्युला असते 2π - θ. आता π+θ, थिटाची व्हॅल्यू π/6, π+θ म्हणजे π+π/6. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर 7π/6 येते. 7π/6 आपल्या ऑप्शन मध्ये आहे का चेक करायचं. मूव्ह, थांबा, मूव्ह 7π/6 आहे काय? आहे सर. पटकन पहा, हे झाली स्मॉलेस्ट व्हॅल्यू. आता तुम्ही म्हणसान सर मग हे स्मॉलेस्ट आहे का? हो सर, हे स्मॉलेस्ट आहे. जर तुम्ही हा दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं, काय होतं आपल्याकडे 2π - θ म्हणजे 2π θ म्हणजे आपल्याकडे आहे π/6. इथं आपण -π/6 घेतलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 11π/6 भेटते. आता 11π/6 पेक्षा 7π/6 कसं आहे तर छोटा आहे, तर मग पहा इकडे काय तर 7π/6 आपलं ऑप्शन आहे. पटकन मारा, पटकन घरी जा, टेन्शन काही घेऊ नका. हे पहा, हे मी थोडंसं हळू घेऊन राहिलो. मी हाच क्वेश्चन की नाही 3 ते 4 स्टेप मध्ये सॉल्व्ह करू शकतो, पण तुम्हाला समजलं पाहिजे ऍक्च्युअल माझा मोटो काय, माझं इंटेंट काय, हे सिरीज चालू करायच्या मागचं. तुम्हाला कन्सेप्ट चांगला आला पाहिजे, है ना. क्वेश्चन तर तुम्हाला येतीलच, बिलकुल लोड नाही, पण तुम्हाला कन्सेप्ट चांगला आला पाहिजे. तुमचा कन्सेप्ट चांगला असला तर तुम्हाला कन्सेप्ट अप्लाय करता येते. कन्सेप्ट अप्लाय झाला तर क्वेश्चन एकदम मक्खन सारखे सॉल्व्ह होतात, एकदम आरामात सॉल्व्ह होतात. म्हणून आपण हे भरपूर दिवस आधी चालू केलं, है ना. एकदम जर वेळेवर चालू केलं असतं तर भरपूर जीव गेला असता. मी पटापट शिकून दिलं असतं, मग तुम्ही म्हटलं असतं हे काय चालू आहे. तर हे एकदम व्यवस्थित चालू आहे, फक्त व्यवस्थित करा. ठीक आहे. 4 नंबरचा क्वेश्चन झाला भाऊ. ओके, पहा, the value of the theta satisfying both the equation, value of the theta satisfying both the equation. ठीक आहे, पाहू आपण. तर इथं दिलं आपल्याकडे cos θ = 1/√2 and tan θ = -1. tan θ = -1 असं दिलंय. तर काय करता? काहीच नाही, दोघांचे प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये जे कॉमन येईल ते झालं आपला आन्सर. मग पाहू आपण. सगळ्यात पहिले हे जाग्यावर सॉल्व्ह करतो. पहा, cos θ = cosचा कुठला अँगल π/1/√2 राहते, तर सर cos π/4. मग इथे येणार cos π/4 म्हणजे थिटाची व्हॅल्यू झाली आपल्याकडे π/4. एक झाली हे. ओके, त्यानंतर आणखी कॉस कुठे पॉझिटिव्ह असते. पहा, इथं जर चेक केलं तर कॉस सर इथं पॉझिटिव्ह असते, इथं पॉझिटिव्ह असते, है ना. कॉस 2 ठिकाणीच पॉझिटिव्ह असते. मग दुसऱ्या ठिकाणी काय असते आपल्याकडे, तर दुसरा आपल्याकडे फॉर्म्युला, याच्यामध्ये फॉर्म्युला तर नाही आहे, याच्यामध्ये फॉर्म्युला 2π - θ. मग इथं आलो आपण, समजा cos θ = 1/√2 sin cos. ओके, ठीक आहे, चालते. मग इथे येणार 2π - θ, 2π - θ, 2π - θ ची व्हॅल्यू आपल्याकडे π/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 11π/4. 11π/4 आपल्याकडे आहे काय? नाही आहे. ठीक आहे, पाहू आपण कुठला बसते आपल्याकडे. 11π/4 बसते. cos θ = 1/√2. एक वेळेस मला क्वेश्चन पाहू द्या फक्त, मग थोडी गडबड वाटून राहिली क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन किती नंबरचा आहे? 5 नंबरचा. cos θ = tan θ = ओके 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 4 नंबरचा क्वेश्चन. 2π - θ, 2π - θ, 4 2 8. ओके, 11 कसं काय बे, तेच तर म्हटलं. ओके ओके ओके, चूक गया मेरा चूक गया. 2 मिनिटं. मी बी माणूस आहो, मी बी मशीन नाही आहो. थांबा. कॅल्क्युलेशन चुकलं होतं आपलं, तेच तर म्हटलं. पहा, मला चुकलं, मला लक्षात आलं, है ना. प्रेझन्स ऑफ माइंड आहे, मला जाग्यावर आहे, बिलकुल मला चुकलं, माझं लक्षात आलं. काय झालं होतं
आपल्याकडे 2 मायनस थिटा काय होतं, 2 थिटा. 2 जसा तसा मायनस थिटाची व्हॅल्यू होती π/4. मी ना हा 4च्या ठिकाणी फक्त 6 माइंड मध्ये कन्सिडर केला. होते कधी कधी, मी पण माणूस आहो. 4 दुनी 8, 8 मायनस π/4 इथे येणार 7 π/4. आपलं 7 π/4 आन्सर असू शकते, 100% असू शकते, टेन्शन घ्यायचं काम नाही. हा झाला आपल्या दोन व्हॅल्यू. पहा हे दोन व्हॅल्यू झाले आपल्या, थिटा इक्वल्स टू π/4 आणि थिटा इज इक्वल्स टू 7 π/4. याला सॉल्व्ह करू. पहा tan थिटा इज इक्वल्स टू -1. -1 म्हणजे मायनस tan π/4. देअरफॉर थिटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे π/4. आता tan निगेटिव्ह कुठे असते, कार्टेशियन सिस्टम घेतली आपण ना, टॅन सर पहिल्या याच्यात पॉझिटिव्ह, याच्यात पॉझिटिव्ह, याच्यामध्ये निगेटिव्ह, याच्यामध्ये निगेटिव्ह. याच्यामधला फॉर्म्युला सर π - थिटा, याच्यामधला फॉर्म्युला 2π - थिटा. थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे π/4. देअरफॉर π - थिटा इज इक्वल्स टू π - π/4 इज इक्वल्स टू हा किती येणार 3π/4 आणि 2π - थिटा इज इक्वल्स टू 2π - π/4 इज इक्वल्स टू आला 7π/4. ह्या दोन व्हॅल्यू आल्या टॅनच्या. आता याच्यामध्ये कॉमन जे असेल ते आपलं आन्सर झालं. पहा याच्यामध्ये हे कॉमन आहे काय, तर 7π/4, 7π/4 हे झालं आपलं ऑप्शन डी, 7π/4. पटकन मारा, पटकन समोर जा. काय केलं आपण या क्वेश्चन मध्ये, पहा पुन्हा एक वेळेस क्वेश्चन समजून सांगतो. द व्हॅल्यू ऑफ द थिटा सॅटिस्फाइंग द बोथ इक्वेशन. दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड कुठला करते, तर व्हॅल्यू ऑफ द थिटा सॅटिस्फाइंग द बोथ इक्वेशन. एक होतं cos थिटा इज इक्वल्स टू 1/√2, दुसरं होतं tan थिटा इज इक्वल टू -1. याचे प्रिन्सिपल सोल्युशन काढले, पॉझिटिव्ह होता 2 निघाले, हा निगेटिव्ह होता, याचे 2 प्रिन्सिपल सोल्युशन निघाले. त्याच्यामध्ये कॉमन जो असेल तो आपला आन्सर, तर 7π/4, 7π/4 आपला कॉमन होता. हे झालं आपलं आन्सर. तर नेक्स्ट पहा द कॉमन अँगल सॅटिस्फाईड. मागचा क्वेश्चन जसा केला तसाच हा क्वेश्चन आहे. एक मिनिट थांबा फक्त. मेन्यू क्रॉप, मेन्यू ऍप्स फाइंडर, कॉस्ट, होम बॅक, मार्कस्ट मोड. ओके चला. तर 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 चला आपण ठीक आहे. एक कट स्टॉप वॉच लावू ना आपण, काही लोड नाही आहे. स्टॉप वॉच लावू आपण, स्टॉप वॉच लावू. चला तुमच्याकडे किती मिनिट आहे, 1 मिनिट आहे. 1 मिनिटात हे क्वेश्चन, हा जो आपला क्वेश्चन आहे हा सॉल्व्ह करा, कारण की मागच्या सारखाच आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. चला स्टॉप वॉच सुरू झाली, स्टार्ट. 1 मिनिट आहे तुमच्याकडे, मी तिथपर्यंत पाणी पितो. 1 मिनिटात याचा आन्सर आणा आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाका पटकन. काय 1 मिनिट आहे तुमच्याकडे, सुरू झाला टाईप. तीन चला 1 मिनिट झाला. 1 मिनिटात तुमचा आन्सर असायला पाहिजे. मी कमेंट चेक करीन, भले आपलं रेकॉर्डेड आहे तरी मी कमेंट चेक करीन, कोणाचे कमेंट आहेत तर याचं आन्सर आलं नाही आलं, काय नाही आलं, सगळं तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ओके चलो एक कट. आता हा क्वेश्चन काय म्हणते 0 to 2π मदत आहे, म्हणजे काय काढा लागते प्रिन्सिपल सोल्युशन. आणि आपल्याकडे प्रिन्सिपल सोल्युशन किती काढा लागतात, 2 काढा लागतात. एक हे काढा लागते, एक हे काढा लागते. ठीक आहे चला, काही लोड नाही आहे, एकदम सोपी आहे. चला झालं. सेक एक्स इज इक्वल्स टू 2/√3. मग सेक एक्स राहू द्या ना, सेकचा पास करा ना. तुम्हाला काय म्हटलं होतं की बापा कधीही साइन आणि कॉस मध्ये खेळायचं. कशामध्ये खेळायचं, साइन आणि कॉस मध्ये. हे मगा दाखवलं होतं तुम्हाला. तर कशात खेळायचं, कधी साइन आणि कॉस मध्ये खेळायचं. साइन कॉस एकदम सोपी आहे. सेकचा रेसिप्रोकल कॉस होते आणि साइन कोसेकचा रेसिप्रोकल साइन होते. तर आपला क्वेश्चन कुठे आहे, हा डी 6 नंबरचा क्वेश्चन. सेक एक्स इक्वल्स टू 2/√3. याचा करून टाका कॉस. याचा रेसिप्रोकल जर केला आपण, रेसिप्रोकल काय होणार आहे, कॉस होणार आहे. याचा रेसिप्रोकल झाला कॉस एक्स इक्वल्स टू √3/2 झाला. आता कॉस एक्स इक्वल्स टू √3/2 हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असला तर कॉस कुठं पॉझिटिव्ह असते सर, इथं पॉझिटिव्ह असते, इथं पॉझिटिव्ह असते, 2 निघतील. आता एक
कॉस एक्स इज इक्वल टू कॉसचा कुठला अँगल √3/2 राहते तर π/6 राहते. इथं आला कॉस π/6 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे π/6 आली. हे झालं एक आपलं. नंतर दुसरं काय आपल्याकडे सर याच्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह असते, याच्यामध्ये फॉर्म्युला असते 2π - θ. थीटाच्या ठिकाणी फक्त एक्स घ्या म्हणजे इथे येणार 2π - x. 2π - x ची व्हॅल्यू आपल्याकडे π/6 इथे येणार 11π/6. थांबा पाय जरा चांगला काढतो. 11π/6 हे झालं तुमचे दोन ऑप्शन. कशाचे दोन प्रिन्सिपल सोल्युशन झाले आपले सेक एक्सचे. आता कोसेकचे काढायला लागतात. कोसेकचा साईन करून टाका. कोसेकचा साईन जर केला तर इथे येणार साइन एक्स इज इक्वल टू -1/√2. या 1चा रेसिप्रोकल याच्या खाली सॉरी -2चा रेसिप्रोकल -1/2 याच्या खाली काही नाही म्हणजे 1. याचं उलट केलं. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर केला आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर केला. मग आता साइन एक्स इक्वल टू -1/2 निगेटिव्ह आहे. मग सर साइन कुठं निगेटिव्ह असते चेक करा. आता आपण जर चेक केलं तर 1 मिनिट इरेजर कुठे गेलं. ओके चलो बढिया. ओके सर आपण जर चेक केलं तर साइन कुठं निगेटिव्ह असते सर. साइन इथं पॉझिटिव्ह असते, इथं पॉझिटिव्ह असते, इथे निगेटिव्ह असते, इथे निगेटिव्ह असते है ना दोन मध्ये. याच्यामधला फॉर्म्युला आहे सर π+θ. याच्यामधला फॉर्म्युला सर 2π - θ. दोन फॉर्म्युले आहेत सर. ठीक आहे चालते. मग साइनचा कुठला अँगल 1/2 असते. देअरफॉर साइन एक्स इक्वल टू -sin π/6 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे तर π/6 आहे. एक्स ची व्हॅल्यू किती आपल्याकडे π/6. मग याच्यामध्ये या दोन फॉर्म्युल्यांमध्ये पुट करा π+θ आणि 2π - θ म्हणजे एक्स. θ म्हणजे आपला एक्स आहे. देअरफॉर π+x आहे आपल्याकडे π/6. हा इथे 7π/6 आणि इथं 2π - π/6 इथे येणार 11π/6. 11π/6 हा झाला एक, हा झाला एक. याचे दोन प्रिन्सिपल सोल्युशन दोघांमध्ये कोण कॉमन आहे तर हे दोघं जण कॉमन आहेत म्हणजे आपला ऑप्शन आहे सी 11π/6. आता हे थोडंसं फास्ट तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी थोडं हळू घेऊन राहिलो, नाही तर मी याच्यापेक्षा फास्ट घेऊ शकतो. हे काहीच लोड नाही आहे. चला पुढे काय म्हणते 7 नंबरचा क्वेश्चन. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट. कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट काय दिलं आपल्याकडे पोलर दिल्यात सर. पहा हा आणि हा दोन पोलर दिल्यात. आपल्याला काढावे लागतात कार्टेशियन कोऑर्डिनेट. कार्टेशियन कोऑर्डिनेट आपल्याला एकदम जबरदस्त जमतात. तर आपल्याकडे फॉर्म्युले आहेत कुठले तर कार्टेशियनचे आणि पोलरचे. कार्टेशियन म्हणजे एक्स आणि वाय. एक्स इज इक्वल टू r cos θ आणि y इज इक्वल टू r sin θ हे झाले कार्टेशियन. आणि पोलरचे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे r इज इक्वल टू √x² + y² आणि θ इज इक्वल टू आता हा व्हॅरी करते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे की फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. आता हे फॉर्म्युले मी तुम्हाला चांगले शिकवले आहेत आपल्या बेसिकच्या लेक्चरमध्ये. जर तुम्हाला येत नसतील तर बेसिकचं लेक्चर पाहून घ्या. त्याच्यामध्ये एकदम जबरदस्त शिकवले आहेत. तर हे 4 फॉर्म्युले येतात. ठीक आहे. आपल्याकडे दिले काय आहेत तर कार्टेशियन काढायला लागतात. पोलर दिले आहेत म्हणजे हा झाला r, हा झाला आपला θ. जागेवर घ्या ना, कशाला इकडे पेजवर लिहिसा मग सॉल्व्ह करसा. एवढा टाइम आहे काय मरेपर्यंत हेच करता काय. r आणि θ दिला आपण. θला कॅल्क्युलेट करून घ्या कारण की हा कशात आहे तर हा रेडियन मध्ये आहे. तर डिग्री मध्ये कॅल्क्युलेट करून घेऊ आपण थोडसा. डायरेक्ट बी जमते पण मी सांगतो कसा. तर पहा 7π/6 हा 7 घेतला π/6 ला कॅल्क्युलेट करा. π/6 म्हणजे किती झाला आपला तर 30चा अँगल 7 × 21 210. त्या 210 ले कसं लिहू शकतो आपण 180 + 30 म्हणजे π+30 आपण लिहू शकतो. तर हे काय तर 7π/6 आहे आपल्याकडे. तर आपण r आहे θ आहे. देअरफॉर x कॅल्क्युलेट करू. x इज इक्वल टू r cos θ इज इक्वल टू r(1) cos ची व्हॅल्यू cos θची व्हॅल्यू काय आपल्याकडे π+30. π+30 हा 1 ची तर काही किंमत नाही आहे. पहा cos ऑफ π+30 किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे सर थर्ड मध्ये आहे. थर्ड मध्ये cos पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते तर सर त्याच्या पहिले बिन पायच्या पट्ट्यात आहे π/2 आणि π. जर π/2 च्या पट्ट्यात आहे तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज होते आणि पायच्या पट्ट्यात आता पायच्या पट्ट्यात काय तर सर पाय 2π 3π 4π 5π 6π 7π. पायच्या पट्ट्यात असलं तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज होत नाही, साइन होऊ शकते. आणि π/2 च्या पट्ट्यात म्हणजे काय सर तर π/2 3π/2 5π/2 7π/2 9π/2 11π/2 π/2 च्या पट्ट्यात जर असलं तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज होते. ठीक आहे. तर पायच्या पट्ट्यात आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज होत नाही. कॉस जसाचा तसा, अँगल जसाचा तसा. सर साइन चेंज होते काय तर कॉस हा फॉर्म्युला आहे आपला 3ऱ्या नंबरच्या क्वाड्रंट मधला. 3ऱ्या नंबरच्या क्वाड्रंट मध्ये फक्त टॅन आणि टॅनचा दोस्त
कॉट पॉझिटिव्ह असते, बाकी सगळेचे सगळे निगेटिव्ह असतात, म्हणून हा झाला निगेटिव्ह. आणि सर कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते? सर कॉस 30 ची व्हॅल्यू असते ही मायनस साईन जशी तशी अंडररूट किती असते 1/√3/2 काय असते √3/2. आता हे झाली कशाची व्हॅल्यू एक्सची √3/2. अरे √3/2 एक्स इक्वल्स टू आर कॉस थीटा √3/2. कुठे हुकलं, किधर हुक गया देखने दो. थांबा, ऑप्शन चुकले का पाहू द्या मले. किती नंबरचा क्वेश्चन आहे? 7 नंबरचा क्वेश्चन आहे. √3/2 1/2. ठीक आहे. सॉरी काय झालं? तर क्वेश्चन नंबर 7 आहे आपला. क्वेश्चन नंबर 7 इथं 1/2 पाहिजेत. इथं नुसतं 1 आहे, इथं 2 पाहिजेत. इथं जर 1/2 घेतलं, इथं जर आपण 1/2 घेतलं, इथे 1/2 घेतलं, हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मग हे निगेटिव्ह साईन जशी 1 मल्टिप्लाइड बाय √3 जसाचा तसा आणि 2 2 ज 4 म्हणजे आपला एक्स झाला मायनस √3/4. एक्स ची व्हॅल्यू मायनस √3/4. एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी. दुसरं कॅल्क्युलेट बी करू नका, पण तरीही मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. हे तुमचे क्वेश्चन्स आहेत ऍक्च्युअल वाले, काय पोरं हो, दुसरं काहीच नाही. तुम्ही म्हणसाल की मास्तर पाहून शिकवते, तशातला काहीच भाग नाही. हे तुमचे क्वेश्चन्स आहेत, फक्त क्वेश्चन व्हेरीफाय करायसाठी मी समोर ठेवतो. कारण की काय, हे टाईप करताना हे ऍक्च्युअल मध्ये मी टाईप करत नाही, माझी बहीण टाईप करते आणि माझी बहीण थोडंफार चूक होते कधी कधी. तर काही असं हे नाही आहे, एवढा लोड नाही आहे. चला, हा निघाला आपला एक्स निघाला. आपल्याला वाय काढायचा आहे. आपल्याला काय काढायचं आहे भाऊ? वाय काढायचा आहे. तसं आपला आन्सर निघालं. काहीच लोड नाही आहे, पण तरी आपण वाय काढू ना आपण. देअरफॉर वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. आर ची व्हॅल्यू आहे 1/2 साइन थिटा. थिटाच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? अँगल आपल्याकडे आहे पाय प्लस 30. आता पहा, हा 1/2 जसाचा तसा. आता पायच्या पट्ट्यात आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होणार नाही. इथं साइन जसाचा तसा, 30 जसाचा तसा अँगल. पण किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे सर? तर तिसऱ्या नंबरच्या. तिसऱ्यामध्ये साइन पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते? तर सर निगेटिव्ह असते, म्हणून इथं निगेटिव्ह साइन. आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती असते सर? साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. तर हा मायनस साइन घेतली समोर, 1 मल्टिप्लाइड बाय 1 आणि 2 2 ज 4 म्हणजे ऑप्शन काय आला आपला? -1/4. पा भाऊ, हे पहा, इथं मायनस √3/4 आणि -1/4. एकदम बढिया. इथं चेंज करून घेसान, इथं 1च्या ठिकाणी 1/2 पाहिजेत, है ना? ठीक आहे. 7 क्वेश्चन झाले. 8 नंबरचा क्वेश्चन, द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट. आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे आहेत, पोलर दिले आहेत. किती वेळ झाला फक्त पाहू द्या. बापरे, 32 मिनिटं झाले का? ठीक आहे. एवढा क्वेश्चन तर घेऊन घेऊ आपण. कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट. आपल्या पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे आहेत. देअरफॉर कार्टेशियन काढायचे आहेत, पोलर दिले आहेत. पहा, आर दिलाय आपल्याकडे, थिटा दिलाय. तर एक्स इक्वल्स टू असते आपल्याकडे आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू असते आर साइन थिटा. आर ची व्हॅल्यू तर 1 आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 1 मल्टिप्लाइड बाय कॉस थिटा. थिटा आपल्याकडे अँगल थिटा 315 आहे. त्या 315 कॅल्क्युलेट करा. 315 जर कॅल्क्युलेट केलं आपण तर 270 + 45 लिहू शकतो आपण. 270 लिहू शकतो आपण 3π/2 + 45 डिग्री जसाचा तसा. मग इथं कॉस ऑफ थिटाच्या ठिकाणी घेऊ शकतो 3π/2. काय घेऊ शकतो आपण? 3π/2 + 45 डिग्री जसाचा तसा इज इक्वल्स टू 1 ची किंमत नाही. आता पहा, मी तुम्हाला म्हटलं होतं π/2च्या पट्ट्यात असलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते, है ना? π/2च्या पट्ट्यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होणार. कॉसचा होणार साइन आणि थिटा 45 जसाचा तसा. मग आता पहा, हा किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे? ह्या बी गोष्टी पाहा लागतात. हा किती नंबरच्या क्वाड्रंट मधला आहे? तर सर चौथ्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते? पॉझिटिव्ह असते, म्हणून इथं पॉझिटिव्ह साइन जशीची तशी द्यायचं काम नाही. साइन 45 ची व्हॅल्यू असते 1/√2, है ना? आता 1/√2 वाला एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. कोऑर्डिनेट कसे असतात? एक्स आणि वायच्या फॉर्मॅटमध्ये असतात ना. एक्स ची व्हॅल्यू आली 1/√2. 1/√2 वाला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ए. काहीच लोड घेऊ नका तुम्ही. हा एक्स मी कॅल्क्युलेट केला, वाय तुम्ही कॅल्क्युलेट करा. वाय इज इक्वल्स टू आर साइन ऑफ थिटाच्या ठिकाणी काय घेसान? 3π/2 + थिटा म्हणजे 45 डिग्री. याला सॉल्व्ह करसान, आर ची व्हॅल्यू 1. ते जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हा निगेटिव्ह -1/2 येणार, काही लोड नाही. तर ठीक आहे, आपण 30 मिनिटाच्या वरती जायचंच नाहीये, है ना? 30-35 मिनिटं याच्यामध्येच खेळायचं आहे. तर याच्यामध्ये काही जर समजलं नसेल तर मला कमेंट करा. मी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्नच करतो. आणि तसं जर काही प्रॉब्लेम असलं, काही सजेशन असलं, काहीही असलं तरी कमेंट करा. आपण वीकली चर्चामध्ये त्याच्यावरती डिस्कस करू.
भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.